गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला राज्य शासनाच्या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचा म्हणजेच महाऊर्जाचा 16वा राज्यस्तरीय 2020-21 चा ऊर्जा संवर्धन पुरस्कार घोषित झाला आहे। विद्यापीठ स्तरामध्ये द्वितीय क्रमांक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला मिळाला आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमधून एकमेव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला ऊर्जा संवर्धन पुरस्कार घोषित झाल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे, प्रभारी कुलगुरू डॉक्टर विलास भाले, कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख यांनी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे। महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे महासंचालक यांनी ऊर्जा संवर्धन पुरस्काराची घोषणा केली। त्यामध्ये विद्यापीठ गटात प्रथम पुरस्कार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या विद्यापीठाला, तर द्वितीय पुरस्कार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला जाहीर झाला आहे। विद्यापीठाने वर्ष 2018 मध्ये विद्यापीठातील 7 इमारतींवर 576 किलोवॅट क्षमतेच्या स्थापित केलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पातून प्रतिवर्ष 8 लाख युनिट वीज निर्मिती होत असून त्यातून दरवर्षी 50 लाख रुपयांच्या वीज देयकाची बचत होत आहे। विद्यापीठाने अत्याधुनिक वीज उपकरणांसह 5 स्टार रेटिंगचे एसी, फॅन, विद्युत दिवे आदी वापरण्यास सुरुवात केली आहे आणि 50% उपकरणे 5 स्टार रेटिंग असलेल्या उपकरणांमध्ये बदलवली आहेत। ऊर्जा संवर्धनात विद्यापीठाने केलेली कामगिरी ही प्रशंसनीय असून इतर विद्यापीठ आणि कॉलेजेससाठी स्वनिर्माणाचं एक उदाहरण दिलेलं आहे, अशी प्रतिक्रिया कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख यांनी दिली आहे। अमरावती विद्यापीठाने ऊर्जा संवर्धनामध्ये भरीव कार्य केलेलं आहे। 2018 मध्ये विद्यापीठाच्या एकूण 7 इमारतींवर 576 किलोवॅट इतक्या क्षमतेचे ऊर्जा प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प आपण प्रस्थापित केलेले आहेत। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये याची सुरुवात 2018 मध्ये झालेली आहे आणि 2018 पासून सतत विद्यापीठाने ऊर्जा संवर्धनासाठी कार्य केलेलं आहे। यातून नक्कीच जेव्हा विद्यापीठाला द्वितीय पुरस्कार हा प्राप्त झाला आहे त्यातून मोठी उपलब्धी प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळे आपल्याला यासाठी विद्यापीठ एक उदाहरण म्हणून सर्व महाविद्यालयांसाठी आणि सर्व नागरिकांसाठी प्रस्थापित करू इच्छिते। कारण की अशा पद्धतीने जर इतर महाविद्यालयांनी पण कार्य केलं आणि प्रायव्हेट जनतेने सुद्धा याच्यात कार्य केलं तर आपण भरीव कार्य करू शकू आणि विद्यापीठाप्रमाणेच इतर महाविद्यालय पण आपल्या वीज देयके वाचवून देशाला याच्यात हातभार लावू शकतील, अशी एक आशा आहे। विद्यापीठाने जलसंवर्धनाच्या क्षेत्रात सुद्धा उत्तुंग भरारी घेतली आहे। परिसरात 50 कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचे 2 मोठे शेततळे निर्माण केले आहे। परिसराबाहेर वाहून जाणारे पावसाचे पाणी परिसरात अडवून मुरविण्यात येते। विद्यापीठातील सर्व मोठ्या इमारतींचे रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे जलव्यवस्थापन करण्यात येत असून विद्यापीठात 6 मोठे शेततळे व 2 मोठ्या जलतलावांची निर्मिती यापूर्वीच करण्यात आली आहे। घनकचरा व्यवस्थापन, पाण्याचा पुनर्वापर आदी योजना लवकरच पूर्णत्वास येणार आहेत। एकंदरीत पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये अमरावती विद्यापीठ मोलाची भूमिका पार पाडत आहे। विद्यापीठातला हा जो महाऊर्जाकडनं 16वा ऊर्जा संवर्धन पुरस्कार मिळाला ही निश्चितपणे विद्यापीठासाठी अतिशय अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे। विद्यापीठांनी ऊर्जा संवर्धनाच्या क्षेत्रामध्ये अनेक प्रकारची कामं केलेली आहेत। त्यामध्ये मुख्यत्वे विद्यापीठामध्ये जो आपण सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित केला त्याचं खूप मोठं योगदान आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी विद्यापीठाने कुठल्याही प्रकारचा पैसा खर्च न करता केंद्र शासनाची जी योजना होती सोलर कॉर्पोरेशन एनर्जी ऑफ इंडिया यांच्याकडनं विद्यापीठाला हा प्रकल्प प्राप्त झालेला आहे। हा प्रस्ताव तयार करत असताना अमरावती शहरातील मेडा असेल किंवा MACB असेल, डिस्ट्रीब्युशन कंपनी असेल, या सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य विद्यापीठाला केलेलं आहे आणि त्यामुळे आज विद्यापीठ स्वतःच्या क्षमतेने 8 लाख युनिटची वीज निर्मितीही करत आहे। विद्यापीठ घनकचरा निर्मूलन या क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रेसर राहिलेलं आहे। विद्यापीठांनी आत्ता जे आपलं बाथरूमचं पाणी असतं
ते जवळपास विद्यापीठाच्या परिसरामध्ये शैक्षणिक विभाग असेल, रेसिडेन्शियल विभाग असतील, शैक्षणिक विभाग असतील किंवा स्पोर्ट्स एरिया असेल, यामध्ये जवळपास 4 लाख लिटर पर डे इतका पाण्याचा वापर असतो आणि हे पाणी तसं जर बघितलं तर आज वाया जातं. यासाठी विद्यापीठाने त्या पाण्याला ट्रीटमेंट देऊन ते गार्डनिंगसाठी वापरण्यासाठी सुद्धा प्रस्ताव तयार केलेला आहे. एकंदरीत ऊर्जा संवर्धन असेल किंवा जलव्यवस्थापन. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.